ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते म्हणजेच की रविराज खूप टेन्शनमध्ये असतो। आता ते म्हणत असं की कुठे गेलेली आहे माझी तन्वी। आता लगेचच येथे सायलीला लक्षात येतं। ती म्हणते थांबा मी एका मिनिटामध्ये येते आणि ती पंप हाऊसच्या दिशेने गेलेली असते। ते घराच्या मागेच असतं। तेथे तिला प्रिया दिसलेली असते। प्रिया बेशुद्ध अवस्थेत तिला सापडलेली असते आणि म्हणूनच ती तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते, परंतु शुद्धीवर काही येतच नसते आणि म्हणूनच ती सर्वांना आवाज देऊ लागते। अर्जुन म्हणतो की मी सायलीचा आवाज आहे, आपण त्या दिशेने जाऊया। सगळेजण आता तेथे आलेले असतात आणि मग ते म्हणत असतात की अरे इथे तन्वी कशी आलेली आहे आणि सायली तुला कसं कळलं। अशा पद्धतीने ते सायलीला विचारपूस करत असतात। सायली म्हणते आपण ते सगळं नंतर बघूया, आपण हिला पहिलं इकडनं घेऊन जाऊया। रविराज वगैरे हे सगळेजण आता तन्वीला घरी घेऊन आलेले असतात आणि मग नंतर नागराजला खूप जबरदस्त धक्का बसलेला असतो। तो म्हणत असतो की म्हणजे ही पंप हाऊसमध्ये लपून बसली होती, म्हणजे हिचं सगळी नाटकच आहेत। अशा पद्धतीने तो खूप मनाशी बोलत असतो। तो म्हणतो हिला चांगली अद्दलच घडवली पाहिजे। आता मग सगळेजण म्हणत असतात की सायली तुला म्हणजे अंदाज कसा आला की ती तिथे होती। सायली म्हणत असते की ना म्हणजे ज्या वेळेला आम्ही आश्रमामध्ये होतो ना त्यावेळेला मधुभाऊ हिच्यावर जर चिडले ना तर प्रिया मात्र आश्रमाच्या मागे जाऊन अशीच लपून बसायची आणि मग आम्ही तिला सर्वजण शोधायचो आणि ती आम्हाला नेमकं आश्रमाच्या मागेच सापडायची। अशा पद्धतीने इथे सायली म्हणते दिवसभर काहीच खायची नाही, तसेच बसून राहायची आणि म्हणूनच मला थोडा अंदाज वाटला होता आणि म्हणून मी तेथे गेले। मग लगेचच सुमन काकू आहे ती म्हणत असे की खरोखर आपलं नशीब चांगलं होतं आणि म्हणूनच सायली आपल्या मदतीला धावून आलेली आहे। अर्जुन म्हणत असो की चला ठीक आहे, रविराज काकाला तिच्याशी पर्सनली बोलायचं असेल आणि म्हणूनच ते म्हणत असतात की चला आता आपल्याला निघायला हवं। लगेच प्रिया नाटकं करत म्हणत असे की थांबा एक मिनिट थांबा, मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे। प्रियाचे हे सगळे छक्के पंजे नागराजच्या लक्षात आलेले असतात। ती म्हणत असते की माझा म्हणजे तुमच्यावर माझा विश्वास आहे हे मला माहिती आहे, परंतु मी तुमच्या सगळ्यांचा विश्वास गमावून बसलेली आहे। मी वेड्यासारखी वागत राहिले। हात जोडून ती सगळ्यांची माफी मागत असे, प्लीज मला माफ करा। रडण्याचं नाटक वगैरे करत असे। रविराजला देखील खूप वाईट वाटलं असतं। तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो। अर्जुनच्या लक्षात आलेलं असं की ही सगळी नाटकच आहेत आणि म्हणूनच तो म्हणत असतो चला आपण आता इकडनं जायला हवं। अशा पद्धतीने या ठिकाणी ते जायला निघतात। पण लगेचच मग सायली आहे ती नागराजकडे बोलत असते की तुम्ही ज्या वेळेला म्हणजे आम्ही सगळे व्हिडिओ बघत होतो त्यावेळेला तुम्ही नेमकं बाहेर का गेला होतात। अशा पद्धतीने नागराज मात्र आता गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असतो। तो म्हणत असतो की नाही मी 2-3 जणांना सांगितलं होतं की प्रिया म्हणजे तन्वी घरी नाही आहे, तिला शोधून काढा आणि म्हणूनच मी गेलो होतो बाहेर, परंतु कोणत्या व्हिडिओबद्दल तुम्ही बोलतायत मला खरोखर माहिती नाही आहे। आता इथे प्रिया मात्र सगळ्यांशी हात जोडून माफी मागत असते आणि मग म्हणत असते की मी ह्या लायकीचीच नाही आहे, मी माफीच्या देखील लायकीची राहिलेली नाही आहे, असं सगळं नाटकं करत म्हणत असे। अर्जुन मात्र म्हणत असतो की चला ना आपण जाऊया ना इकडनं। पण नंतर मग नागराजला जेव्हा सायली विचारते त्यावेळेला सायली म्हणते की तुम्हाला माहिती नाही तो व्हिडिओ। त्यावेळेला तो म्हणतो कोणता व्हिडिओ मला दाखवा तरी। म्हणूनच तो घाबरत घाबरत तो व्हिडिओ बघतो। त्या व्हिडिओमध्ये असं असतं की सायली आणि अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्टबद्दल ती जे काही घरच्यांना सांगितलेलं असतं त्याच्याबद्दल ती माफी मागत असते आणि ती म्हणत असते की मी खरोखरच चुकी केली आणि माझ्याकडनं अशी चूक झालेली आहे, मी स्वतःला आता कधीच माफ करू शकणार नाही, मी आता स्वतःला म्हणजे इजा करून घेणार आहे। अशा पद्धतीने तो व्हिडिओ काढलेला असतो। नागराज आता मात्र तिच्याकडे एकटक बघत असतो। प्रिया मात्र त्याच्याकडे बघून हसत असते। नागराजला असं वाटत असतं की ही मुलगी तर खूपच पोचलेली आहे। मला वेगळा व्हिडिओ पाठवलेला आहे, साक्षीला वेगळा पाठवलेला आहे आणि यांच्यासाठी वेगळा व्हिडिओ हिने काढलेला आहे। हिच्या नक्की डोक्यात तरी काय चाललेलं आहे। अशा पद्धतीने तो तिच्याकडे रागाने बघत असतो। प्रियाने खूप मोठा गोंधळ घातलेला असतो आणि म्हणूनच मग येथे सायली आणि अर्जुन घरी येतात त्यावेळी ते म्हणत असतात की खरोखर तिच्या वागण्यामुळे किती त्रास झाला। अर्जुन तर खूप चिडलेला असतो। तो म्हणत असतो की तिला काही कळत नाही का, तिने आपल्याला जो व्हिडिओ पाठवला त्यावरनं तर वेगळं सिद्ध होत होतं, परंतु तिने रविराजचा अजिबात विचार केलेला नाही। तिच्या अगोदर त्यालाच काय झालं असतं तर मग काय केलं असतं। आता इथे सायली म्हणते बरं ठीक आहे जाऊ द्या। आता दुसऱ्या दिवशी मात्र इथे प्रिया, महिपत शिकरे, नागराज, साक्षी हे सगळेजण आलेले असतात। प्रियाला असं वाटतं की जे तिने केलेलं आहे त्यामुळे ती आता वरचढ झालेली आहे, परंतु ते आता काहीच बोलत नसतात। साक्षीला खूप राग आलेला असतो। नागराज देखील आता साक्षीकडे बघत असतो। घरी आल्यानंतर मात्र येथे अर्जुन आहे तो पूर्णाजींसमोर म्हणत असतो की खरोखर त्या
तन्वीला तुम्ही डोक्यावर बसवून ठेवलं होतं म्हणून तिची एवढी मजल गेली. पूर्णाजी म्हणत असतात, नक्की काय झालेलं आहे, मला सांगणार आहात का नाही तुम्ही? त्यावेळेला मग अर्जुन म्हणतो की तिने मला जो काही व्हिडिओ पाठवला त्यावरून तर असं वाटत होतं की ती काहीतरी करेल आणि म्हणून आम्ही सगळेजण घाबरून गेलो होतो. मला तर त्या काकाची जास्त चिंता होती. खरोखर हिला अजिबात कळत नाही का? आता पूर्णाजी आहे त्यामुळे तसं की मी तर तिला माझी नात मानली होती ना. काही झालं तरी माझ्या प्रतिमाची मुलगी आहे. अर्जुन म्हणतो, हेच तर मला आवडत नाही ना. तुम्ही तिला डोक्यावर बसून ठेवला आणि त्यामुळे तिची एवढी मजल झालेली आहे. ती सगळी नाटकं करते आहे. आता अर्जुनला सगळेजण शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. आता अर्जुन खूप चिडलेला असतो. म्हणूनच मग इथे सायली म्हणत असते, पूर्णाजींच्या रूममध्ये ती गेलेली असते आणि म्हणत असते की पूर्णाजी, आपण एक नाटक करूया. तुम्हाला आहे ना काहीतरी त्रास होतोय, छातीत दुखतंय वगैरे असं तुम्ही सगळ्यांसमोर ॲक्टिंग करा. आणि त्यानुसार पूर्णाजी करतात देखील. परंतु अर्जुनच्या लक्षात आलेलं असं की सायली आणि पूर्णाजी म्हणून सगळ्यांना वेड्यात काढतायत. आणि म्हणूनच मग ते म्हणत असतात, म्हणजे सगळे म्हणतात की चला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया आपण पूर्णाजींना. पण अर्जुन म्हणतो की अरे रस्त्यामध्ये किती खड्डे असतील आणि बिचारी म्हातारीला काय झालं वगैरे तर मग आपण काय करणार? म्हातारी हा शब्द ऐकल्यानंतर पूर्णाजी मात्र खूपच चवताळतात आणि ते म्हणतात, कोणाला म्हणतो रे म्हातारी? आणि नंतर सगळ्यांच्या लक्षात आलं असतं की पूर्णाजी हा नाटक करत असतात. अर्जुन म्हणतो की ह्यामध्ये माझी बायको देखील सामील आहे हा बरं का. अशा पद्धतीने सगळेजण मात्र आता हसायला लागलेले असतात.